प्रत्येक रिप्लाय द्यायला शिका म्हणला. रिप्लाय द्यायला तो रुको जरा सबर करो, बोला धक्का बुक्की नहीं करने. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि मंडळी, व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे की सुकून चहाचे मालक म्हणजे आपले प्रतीक भाऊ, सगळ्यांचे लाडके आणि कुणाचे न लाडके आपले म्हणजे प्रतीक भाऊ फायनली जेलच्या बाहेर आलेले आहेत. खूप दिवसापासून जेलमध्ये होते. एका मुलाला मारून ते अटक झाले होते. आता तू काय म्हणला? प्रत्येक रिप्लाय द्यायला शिका म्हणला. रिप्लाय द्यायला शिका. फायनली बाहेर निघाल्यात. म्हणजे भरपूर लहानपणापासून म्हणजे ज्यावेळेस ते 18 ते 20 वर्षाचे होते तेव्हापासून त्यांना रील्सचा भरपूर आवड होती. इन्स्टावर, टिकटॉकवर खूपच प्रचंड फेमस आहेत. आणि तुम्ही हा प्रतीक भाऊचा पहिला व्हिडिओ बघून घ्या. बघितला का प्रतीक भाऊ कशी गाडी फिरतात गर 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 गर. अहो गाडी फिरली पण. आणि एक फॉर्च्युनर प्रतीक भाऊ फॉर्च्युनरचा बुकना केली पूर्ण पलट्या मारू मारू. प्रतीक भाऊ म्हणजे विषय हार्ड आहे बरं का. प्रतीक भाऊ म्हणजे विषय हार्ड आहे. प्रत्येक भाऊकडं माइंदळ पैसा आहे बरं का. दुसऱ्याला शाखा विकायचं, पैसा घ्यायचा, फॉर्च्युनर घ्यायची, पलटी मारायची आणि दुसरी घ्यायची. हे प्रतीक भाऊचा असला एक दुसरा बिझनेस आहे दुसरा. आणि हे एक ठीक होतं ना. तू एकाला शाखा विकलास, पैसे घेतलास, काय ते 1,00,000-1,50,000 रुपये घेतलास, तुझं केलास. पण दुसऱ्याला पोरावला बी मारायला लागली प्रतीक भाऊ. हां, दुसऱ्या पोरावला गाडीत घालून ठाके दनादन. त्या प्रकारे प्रतीक भाऊला फायनली जेल झाली होती. तर प्रतीक भाऊ फायनली आज सुटल्यात प्रतीक भाऊ. तर 25/8/2026 फायनली आज प्रतीक भाऊ सुटल्यात. खरं तर त्यांना 6 महिन्याची जेल झाली होती. पण विषय काय, प्रतीक भाऊकडे माइंदर पैसा आहे. अजून बी एकाला मारून गेलं तर प्रतीक भाऊ सुटतात. कारण की सपोर्ट सिस्टीम. प्रतीक भाऊचा काय विषय आहे का. आपल्यासारखं माणूस गेलं की झालं. मर्जी कोणाची गेलं म्हणाला मर्जी कोणा. प्रतीक भाऊचा विषय आहे. माइंदळ पैसा आहे प्रतीक भाऊकडे. की तू तर एवढे मोठ्या शाखा वगैरे आहेत, कशाला कुणाच्या नादी लागायचं. तुम्हाला ट्रोल करायला म्हणून कशाला त्याच्या भानगडीत पडायचं. आपलं काय ते चहा विकून काय ते पैसा कमवला, त्या पैशावर मस्त आईश करायचा. अजून एक फॉर्च्युनर घ्यायचं, मस्त डर करा पलटी मारायचं, मस्त व्हिडिओ टाकायचं, आईश करायचं. कशाला दुसऱ्याच्या भानगडीत पडायचं, लोकांना मारायचं वगैरे. आपलं जे चालू होतं तेच करा. आता निघाला बाहेर. आता तसं कर नका प्रतीक भाऊ. काय पलटी झाली, टेन्शन स्वतःच्या जीवावर अजून एक आणू. तर फायनली हा प्रतीक भाऊचा व्हिडिओ बघितला. प्रतीक भाऊच्या अंगात खूपच मात चढलाय खूप दिवसापासून. कारण की जसा जसा पैसा आलाय म्हणजे पैशाचा जोर जास्त दिवस राहत नाही. हे आपल्याला प्रतीक भाऊकडून शिकण्यात भेटले. कारण की प्रतीक भाऊकडं मोक माइंदळ पैसा आहे, पण नाचणारा मोर आणि पैशाचा जोर जास्त दिवस टिकत नाही. आपल्याला प्रतीक भाऊकडून समजले. म्हणून प्रतीक भाऊ तुमचे इन्स्टाला 1 मिलियन फॉलोअर्स आहेत. कशाला त्या 20-1 मुलाच्या नादी लागला. हां, त्याला असं झाट में झिंगा समजा. हां, त्याच्या कशाला नादी लागला. जाऊ द्या, आता झालं विषय. आता त्याच्या नादी लागणार का तुम्ही, कुणाच्याच नादी लागणार का. तुमचं जे काय ते करा. तुमचं काय काम आहे. फॉर्च्युनर घ्यायच्या, पलट्या मारायच्या आणि तोडफोड करायच्या, दुसरे घ्यायच्या. या असलं तुम्ही याच्याकडे लक्ष द्या. बात तो सही है. दौड़ना तो पड़ता है. उसके धंधे के बारे में त्याला फेमस केलं तुम्ही. त्याचे काय फॉलोअर्स होते, त्याचे काय फॉलोअर्स झाले. हां, अहो प्रतीक भाऊ अशा गोष्टीकडे लक्ष देऊ नका हो भाऊ. तुम्ही काय तर असं अजून 400 शाखा टाका, अजून फॉर्च्युनर घ्या, अजून पलट्या मारा, प्रगती करा. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये.